जय जय रघुवीर समर्थ। मना सज्जना भक्ती पंथेची जावे, तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे। जय जय रघुवीर समर्थ। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम आपल्या सर्वांच्या हृदयस्थ वसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून मनोबोध एक अंतरयात्रा या आपल्या श्री समर्थ रामदास स्वामी विरचित मनाच्या श्लोकांचा जो आपण चिंतनात्मक मागोवा घेत आहोत, सज्जनो, आज आपण यातील दुसऱ्या श्लोकाचं चिंतन करत आहोत। कालच्या श्लोकामध्ये समर्थांनी गणेश रूपी जाणीव आणि शारदा रूपी शक्तीला अभिवादन केलं, नमन केलं। त्यांना प्रार्थना केली की गमू पंथ अनंत या राघवाचा। आपण दोघांनी आम्हाला आशीर्वाद द्यावा की आम्ही निरंतर या राघवाचा पथ, हा अनंत कोटी जो हा परब्रह्म रूपी असलेला राघव आहे, त्याच्या शोधासाठी आम्ही आयुष्यभर प्रयत्नशील राहूत, असा आशीर्वाद या प्रथम श्लोकामध्ये समर्थांनी मागितला। आज या दुसऱ्या श्लोकाचा आपण सर्वप्रथम सरळ अर्थ बघूयात। काय म्हणतायत समर्थ? मना सज्जना भक्ती पंथेची जावे। हे मना, तू सज्जन आहेस ना, तू भक्ती पंथावरती निरंतर अग्रेसर राहा। या भक्ती पंथावरती तू वाटचाल करत राहशील ना, तर तरी श्री हरी पाविजे तो स्वभावे। तर तुला स्वाभाविकपणे, सहजपणे या श्रीहरीची अर्थात या आत्मारामाची प्राप्ती होईल। आणि यासाठी हे मना एकच कर, जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे। जे या जगामध्ये निंद्य आहे त्याचं आचरण करू नको, त्याच्यावरती आपलं पाऊल टाकू नकोस। आणि जनी वंद्यते सर्व भावे करावे। जगामध्ये जे या श्रेष्ठ पुरुषांनी आचरण केलं, जे वंदनीय आहे, त्या वंदनीय गोष्टींचं तू निरंतर आचरण कर, निरंतर त्याचं अनुसरण कर। अशा रीतीने माझे समर्थ या मनाला बोध देत आहेत। सज्जनो, या मनोबोधाचा आपण आता गुढार्थ, भावार्थ गुरुकृपेने थोडासा समजून घेण्याचा प्रयत्न करूया। समर्थांनी या मनाला ज्या नावाने हाक मारली आहे ना, ते या मानसोपचारांच्या साठी जी काही उत्क्रांती या अध्यात्मामध्ये, या विज्ञानामध्ये झालेली आहे, त्या उत्क्रांतीचा हा परमोच्च आविष्कार आहे की समर्थांनी आपल्या मनाला सज्जन या शब्दाने इथं संबोधित केलेला आहे। मना सज्जना ही क्रांती आहे। हा शब्द ह्याच्या अलीकडे कोणी वापरला नव्हता आणि याच्या पलीकडे देखील कोणी वापरलेला नाहीये। बघा, आपल्या मनाचा अभ्यास आपल्या इतका दुसरा कोणीही केलेला नसतो। माझे सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य म्हणतात की हे भगवंतानी खूप चांगलं केलं की आपल्या मनातले विचार दुसऱ्याला स्वाभाविकपणे कळत नाही। नाहीतर आपल्याविषयी जगातल्या लोकांनी काय विचार केले असते याचाच विचार केलेला बरा। कारण आपलं मन इतक्या चित्रविचित्र भावभावनांनी भरलेलं आहे
की त्या मनाला जर कोणी त्रयस्थ म्हणून बघितलं तर त्याला कदापिही कोणी सज्जन म्हणणार नाही. तो एक चित्रपट आला होता ना, मला वाटतं अगं बाई अरेच्चा, त्यामध्ये त्या नायकाला स्त्रियांच्या मनातले विचार कळत असतात आणि त्यामुळे त्याच्या जीवनामध्ये किती गडबड होते, गोंधळ होते, असं त्या चित्रपटामध्ये दाखवलं होतं. मला असं वाटतं की अशी सिद्धी जर आपल्याला प्राप्त झाली तर आपल्या इतकं जीवनामध्ये त्रासदायक कोणीच नाही. कारण प्रत्येकाच्या मनात काय चाललंय आपल्याविषयी याचा जर विचार यायला लागला, कळायला लागला, तर आपण कोणावरतीच कधी प्रेम करू शकणार नाही, कोणाच्या बरोबर राहू शकणार नाही. ते सोडा, पण निदान आपण आपल्याच मनात येणाऱ्या विचारांच्या बद्दल जरी प्रामाणिक राहिलो तर आपल्या लक्षात येईल की अरे, शत्रू विचार करत नाही तसा विचार आपलं मन बऱ्याचदा करत असतं. पण यामध्ये समर्थांमधला मानसोपचार ह्याला सज्जन म्हणतो, यामागे एक फार महत्वाचं कारण आहे. बघा, आपल्याकडं लहानपणापासून एखाद्या लहान मुलाला जर कानफाट्या असं नाव पडलं की बाबा हा ना हा असाच आहे, तर तो मुलगा मोठेपणी झाल्यानंतर सुधारण्याची शक्यता फार कमी असते. कारण त्याला प्रत्येकानेच नेहमी अशा पद्धतीने निगेटिव्ह नॅरेटिव्हने संबोधित केलेलं असतं. त्यामुळे तो म्हणतो मी आहे बाबा असाच आहे, मला लहानपणापासून सगळ्यांनी याच शब्दांनी हाक मारलेली आहे. पण जर एखाद्या मुलाला अरे तू शहाणा आहेस ना, तू हुशार आहेस ना, अशा पद्धतीने त्याच्या समोर त्याची एक प्रतिमा जर उभी केली, एक सज्जन प्रतिमा उभी केली, तर बऱ्याचदा या प्रतिमेच्या रेफरन्सने त्याचं जीवन सापेक्ष रूपाने सज्जनाच्याच आधाराने तो अनुक्रमण करू लागतो. कारण त्याच्या समोर एक त्याची इमेज, एक प्रतिमा तशी उभी केलेली असते. तसंच आपण आपल्या मनाला किती वेळा दिवसातून कोसतो, काय विचार करतोय, अरे काय चाललंय, अनियंत्रित असं सैरभैर उधळलेलं आमचं मन असतं. या मनाला कितीही नियंत्रणामध्ये आणायचा प्रयत्न केला, मग त्याला रागवून करायचा प्रयत्न करा, थोपवून करायचा प्रयत्न करा, कसंही केलं तरी हे मन काही केले आपल्या नियंत्रणात येत नाही. भगवद्गीतेमध्ये प्रत्यक्ष अर्जुनाने देखील भगवंताला हाच प्रश्न केला की अरे बाबा, या मनाला सांभाळणं फार अवघड आहे. 2 हाताने वायूला जसं अडवण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ आहे, तसं हे मन आहे रे भगवंता, या मनाला कसं सांभाळू मी? यावरती भगवंताने फार सुंदर उत्तर दिले की अभ्यास कर, अभ्यासेन तु कौंतेय, अभ्यास कर. मनाला नियंत्रित करण्याचा अभ्यास, याचंच नाव परमार्थ आहे, याचंच नाव नामस्मरण आहे. आणि या मनाला नियंत्रित करण्याची कला आणण्यासाठी सर्वप्रथम या मनाशी आपण संवाद साधायला हवा. कारण जिथं सुसंवाद आहे तिथंच कदाचित सुधारणा घडण्याची प्रक्रिया चालू होते. विसंवाद हा कधीच कोणाच्याच जीवनामध्ये कुठल्याही प्रकाराने विकास घडवून आणत नाही. अगदीच लौकिक अर्थाने सांगायला जावं तर एखादं युद्ध हे कधीच शांततेच्या भूमिकेसाठी आजपर्यंत उपयोगी ठरू शकलेलं नाहीये. परंतु कदाचित एखादा बाका प्रसंग लौकिकातला सुसंवादाने, विचाराने, सामंजस्याने सुटून त्यामध्ये कदाचित होणारा मोठा विनाश टाळता आलेला आहे. आज या मनाच्या असलेल्या त्रासाने होणाऱ्या आत्महत्या, होणारं हे ड्रग्ज, अल्कोहोलचं ॲडिक्शन, या मनाच्या मागं धावत गेल्यामुळे होणारी अधोगती, हा देखील एक प्रकारे या मनाला निरंतर आपण कानफाट्या म्हटल्यामुळं या मनाने देखील स्वतःला याच प्रतिमेमध्ये घेरून घेतलंय आणि तो आम्हाला या मनाच्या आधाराने आमच्या दुर्गतीचं कारण ठरतोय. समर्थांनी हा प्रवाह बदलण्याचा एक खूप मोठा क्रांतिकारक प्रयत्न केला आणि सांगितलं की मना, अरे तू सज्जन आहेस, तू चांगलाच आहेस. आणि हे केवळ भावविश्व नाहीये, कारण विभूती योगामध्ये भगवंताने या मनाला स्वतःचं स्वरूप सांगितलेलं आहे. मीच मन आहे, इंद्रियांमध्ये ते माझं स्वरूप आहे. मग या मनामध्ये जर भगवंत वास करतो तर हे मन सज्जनच आहे मूळ रूपाने. जसं एखादा वाया गेलेला मुलगा केवळ कुसंगामुळे वाया जातो, त्याप्रमाणे या मनाने चुकीच्या विचारांचा संग घेतला आणि त्यामुळे हे मन आज प्रत्यक्ष भगवंत रूप असूनही माझ्यासाठी मात्र त्रास देण्याचं कारण झालंय.
आज या मनामध्ये तो आनंद स्वरूप ईश्वर असूनही त्यावरती असलेला हा वेगवेगळ्या प्रकारच्या गुणांचा एक मोठा जथ्था हा माझ्या आतमध्ये दडलेल्या त्या ईश्वरापर्यंत जाण्यासाठी एक खूप मोठा मला अडथळा ठरतोय. त्यामुळे मन हे स्वाभाविकपणे सज्जनच आहे. हा केवळ एक भावविश्वाचा प्रांत नाही, परंतु या मनाला निरंतर जी हेटाळणी सहन करावी लागते, ती हेटाळणी थांबून या मनाला त्याचं प्रत्यक्ष प्रतिबिंब भगवंताचं रूप समर्थरूपी संताने सांगितलं की मना सज्जना. आणि जसं ज्ञानेश्वरीमध्ये माऊली म्हणते की सूर्योदय झाल्यानंतर अनंत रस्ते एकाच वेळेला दिसू लागतात. याचा अर्थ सगळेच रस्ते हे आपल्या ध्येयापर्यंत नेणारे नसतात. त्याप्रमाणे आज कदाचित स्वरूपाचा शोध घेण्यासाठी अनेक रस्ते उपलब्ध असू शकतील. कोणी ज्ञान मार्गाने जाईल, कोणी कर्म मार्गाने जाईल, कोणी योग मार्गाने जाईल. परंतु आजच्या या कलियुगामध्ये आमच्यासारख्या सामान्य जीवांना जर भगवत प्राप्ती करायची असेल, जर आनंदाची प्राप्ती करायची असेल, तर एकच मार्ग आहे जो या संतांनी स्वतः अनुभवला, ज्या मार्गावरून हे संत गेले. आणि तो मार्ग आहे मना सज्जना भक्ती पंथेची जावे. आम्ही हा अनुभवाचा मार्ग आहे. आणि बघा, आजच्या काळात आम्हाला तो गुगल मॅप, ते यंत्र एखाद्या शहरामध्ये गेल्यानंतर आम्ही केवळ सांगतो, डेस्टिनेशन टाकतो आणि ते गुगल मॅपवर पूर्ण विश्वास ठेवून आम्हाला तो गुगल मॅप ज्याप्रमाणे त्या डेस्टिनेशन प्रमाणे नेतो, त्याप्रमाणे आम्ही देखील या संत वचनांवरती विश्वास ठेवला पाहिजे. जेव्हा संत सांगतायत की तरी श्रीहरी पाविजे तो स्वभावे, तुम्ही या भक्ती मार्गावरून जा, तुम्हाला भगवंताची निश्चित प्राप्ती होईल. पण आमच्याकडे काय आहे? पूज्य बाबा म्हणायचे, आमच्यामध्ये एकच दोष आहे, आम्ही श्रद्धा दरिद्री आहोत. श्री महाराज गोंदवल्याचे वाणी रूपात म्हणायचे, अरे रात्री तुम्ही बसनी प्रवास करता, रेल्वेनी प्रवास करता, तुम्हाला तो ड्रायव्हर कोण आहे माहित नाही, त्याने कुठली नशा केली आहे का माहित नाही, तो खरंच गाडी नीट चालवेल का माहित नाही, पण तुम्ही पूर्ण विश्वास त्या ड्रायव्हरवर टाकता आणि शांतपणे झोपी जाता. निदान तेवढा विश्वास तरी तुम्ही संतांच्या वचनांवर टाका रे. आम्ही आमच्या अनुभवाने सांगतो की भक्तीच्या मार्गाने गेलं असता श्रीहरीची प्राप्ती या कलियुगामध्ये, या यंत्रयुगामध्ये जीवाला निश्चित होऊ शकते. ठीक आहे, सत्ययुगामध्ये ध्यानाने, त्रेतायुगामध्ये तुम्ही पूजनाने किंवा द्वापार युगामध्ये पूजनाने, त्रेतायुगामध्ये यज्ञाने भगवंताची प्राप्ती करू शकता. ते त्या युगाचा गुणधर्म होता, ते साधन त्या युगाला उपयुक्त होतं. पण या कलियुगात आम्हाला भगवंताच्या भक्तीच्या पलीकडे कुठलं साधन उपलब्ध आहे? पण इथं एक प्रश्न देखील असा येतो की भक्ती म्हणजे नेमकी काय? आत्ताच नुकताच गणेशोत्सव झाला. आपण बघतो की मोठ्या मोठ्या आवाजामध्ये गाणी लावून त्याच्यावरती नाचणं आणि गणेशोत्सव साजरा करणं हे देखील भक्तीचंच रूप, आज एक विकृत रूप आपल्याला बघायला मिळतं. मी त्याची निर्भत्सना करत नाही, पण भक्ती या शब्दाची नेमकी व्याख्या काय याचा देखील आम्हाला विचार करायला पाहिजे. काही लोक म्हणतात की मंदिरामध्ये जाणं, एखाद्या ठराविक दिवशी उपवास करणं, दररोज टिळा लावणं, एखाद्या भगवंताचा दिलेला दोरा गंडा म्हणून गळ्यामध्ये घालणं, हाताला बांधणं म्हणजे भक्ती. भक्तीची नेमकी व्याख्या काय? मी या सगळ्या गोष्टींचा अंतर्भाव भक्तीमध्ये करतो. परंतु जसं एखाद्या सौभाग्यवतीने सगळे अलंकार घातले, पण जर नेमकं कपाळावरती सौभाग्याचं कुंकूच लावलं नाही, तर ते सगळे अलंकार जसे व्यर्थ आहेत. तसं भक्तीमध्ये तुम्ही मंदिरात जा, प्रसाद घ्या, तुम्ही उपवास करा, तुम्ही व्रत वैकल्य करा, तुम्ही देवाच्या नावाने एखादा दोरा बांधा, एखादा नवस करा, एखादा सार्वजनिक उपक्रम देवाचा अत्यंत आनंदाने करा. या सगळ्या गोष्टी भक्तीमध्ये आहेत. तुम्हाला स्वतंत्रता आहे. परंतु जर त्या भक्तीचा प्राण असलेला सौभाग्याचा टिळा जर तुम्ही प्राप्त केला नाही, तर हे सगळं एक प्रकारे यंत्रवत चाललेली कृती आहे. आणि तो टिळा काय आहे? भक्ती याचा अर्थ आहे भगवंतावरती निरतिशय प्रेम, आत्यंतिक भगवंतावरती प्रेम करणं. हा या भक्तीचा प्राण आहे. आणि मग लेकरावरती आई प्रेम व्यक्त करण्याची जशी वेगवेगळी साधनं असू शकतात. कधी त्याच्या आवडीचा पदार्थ करेल, कधी त्याच्या आवडीचे कपडे आणेल, कधी त्याच्या स्मरणामध्ये तिचे डोळे अचानक भरून येतील, कधी
त्याच्या नावाला वेगवेगळ्या प्रकाराने ती उच्चारण करेल. हे जसं आई आपल्या लेकरावर असलेल्या प्रेमाच्या आविष्कारातून करते, त्याप्रमाणे सज्जनो, भक्तीमध्ये भगवंताचं निरंतर स्मरण, प्रेम हे आमच्या हृदयामध्ये जतन करणं, याचं नाव भक्ती मार्ग आहे. आणि मग त्याचे हे वेगवेगळे आविष्कार आहेत की कधी ग्रंथ वाचा, कधी हातामध्ये जपाची माळ घेऊन बसा, कधी मंदिरात जा, कधी उपवास करा, कधी कुठलं व्रत वैकल्य करा. तुम्हाला ज्या पद्धतीने त्या भगवंतावरती प्रेम व्यक्त करता येईल ते सगळं करणं हे या भक्ती मार्गाचे वेगवेगळे आविष्कार आहेत. परंतु जसं आई ही सगळी साधनं करताना मूळतः तिच्या हृदयाशी आहे एक अव्यक्त, एक निरतिशय, एक निष्काम प्रेम, तसं त्या भगवंतावरती प्रेम करण्याची भावना म्हणजे भक्ती मार्ग आहे. मग आपण म्हणाल की प्रेम आल्यानंतर साधन करायचं का साधन करून करून प्रेम करायचं? तर सज्जनो, याचं दुसरंच उत्तर बरोबर आहे. श्री ब्रह्मचैतन्य महाराज म्हणतात की ताकामध्येच, दह्यामध्येच लोणी सामावलेलं आहे. आपण त्याला जितकं घुसळत जाऊ त्याप्रमाणे त्याच्या आतूनच जसं ते लोणी वरती येतं, त्याप्रमाणे भगवंताच्या नामामध्ये, त्याच्या केलेल्या उपासनांमध्ये, ग्रंथ वाचनांमध्येच त्याचं प्रेम सामावलेलं आहे. तुम्ही त्याला जितकं आपल्या हृदयाशी धराल तो जितका तुम्हाला आपलासा वाटेल आणि हे साधनेनीच वाटू शकेल. त्या साधनांमध्ये जितका जितका तुमचा नित्यक्रम वाढेल, जितकी जितकी उत्कटता वाढेल, तसं तसं हृदयामध्ये असलेलं हे नवनीत रूपी प्रेम तुमच्या हृदयामध्येच वरती येऊ शकेल. त्यामुळे निरतिशय प्रेम हा या भक्ती मार्गाचा प्राण आहे. आणि हे निरतिशय प्रेम करण्यासाठी दोन गोष्टी करा. जनी निंद्यते सर्व सोडोनी द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे. जगामध्ये जे श्रेष्ठांनी आपल्याला सांगितलेलं आहे की मनुष्य जन्मामध्ये आल्यानंतर नीती धर्माचं आचरण करा, मूल्यांच्या आधाराने जीवन जगा, परनिंदा, परस्त्री, परद्रव्य याची अभिलाषा धरू नका, कुठल्याही प्रकारचं व्यसन करू नका. या सगळ्या गोष्टी आम्हाला आचरणाच्या आधाराने संतांनी सांगितल्या, स्वतः आचरण करून दाखवल्या. त्यामुळे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे. जे संतांनी आम्हाला आचरण रूपाने सांगितलं की हे सोडून द्या, त्या गोष्टींचा स्वाभाविकपणे त्याग करणं. आणि ज्या गोष्टी संतांनी आचरून दाखवल्या, काय आचरून दाखवलं? बघा, आपल्याकडे धर्मग्रंथ आहेत, परंतु ते धर्मग्रंथ वाचायला वेळ नाही आणि वाचले तर कळत नाहीत. मग अशा वेळेला काय करावं? संतांची चरित्र आपण बघावीत. कारण संत हे कधीही धर्मबाह्य आचरण करत नाहीत. ते जे करतात ते धर्मांचं सार असतं. अशा धर्माच्या साराचं आचरण त्यांनी केलंय. त्यामुळे संत चरित्राचं चिंतन, वाचन, मनन हे स्वाभाविकपणे आम्हाला जनी वंद्यते सर्व भावे करावे या गोष्टीचा बोध देऊ शकतो. आता काय आहे, आजचा काळ जगाच्याकडे आपण सन्मुख होऊन जग कशाला चांगलं म्हणते ते आचरण करा आणि जग कशाला वाईट म्हणते ते सोडून द्या, या पद्धतीने करायला गेलो तर आपली फसगत होऊ शकेल हो. बघा, समर्थांच्या काळापासून आता या 400 वर्षाच्या कालावधीमध्ये या जगाच्या नीती मूल्यांची देखील धारणा किती घसरत चाललेली आहे. ज्या विवाह संस्थेला त्याचं पावित्र्य आपल्या धर्माने जतन केलं, त्या विवाहाला आज आम्ही लिव्हिंग रिलेशनशिप पर्यंत आणून ठेवलं. जिथं स्त्री पुरुषांचा हा संबंध, ही कुटुंब व्यवस्था ही एक अत्यंत संस्कारित अशी कुटुंब व्यवस्था मानली जात होती, तिथं आजच्या काळामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सेक्सचं एकत्रित राहणं देखील समाजाने स्वीकारलंय. त्यामुळे जनी निंद्यते सर्व सोडून द्यावे, जनी वंद्यते सर्व भावे करावे, या संज्ञेला जगाच्या फुटपट्टीने आपण मोजायला गेलो तर कदाचित पुढच्या काळामध्ये आणखीन फसगत होण्याची शक्यता आहे. मग यासाठी संतांचं जीवन, संतांचं आचरण हाच एकमेव मोजमाप करण्याचं आपण शास्त्र जीवनामध्ये धरावं. परंतु आजचा तरुण म्हणेल, अहो समर्थांना जाऊन 400 वर्षे झाले, त्यांच्या वेळचा काळ काय, त्यांच्या वेळची विचार भूमिका काय, आम्ही त्यांच्या विचार भूमिकेप्रमाणे आज कसं जीवन आचरू? प्रश्न तर व्हॅलिड आहे. यामध्ये एक मी तुम्हाला साधा मार्ग सांगतो.
भक्ती याचा अर्थ प्रेम आहे, प्रेम याचा अर्थ निरंतर त्याचं स्मरण आहे. अशी कुठलीही कृती, जी कृती करताना तुम्हाला भगवंताला सन्मुख ठेवून ती कृती करताना लाज वाटेल, त्या कृतीला तुम्ही सोडून द्या. आणि अशी कुठलीही कृती जी करताना तुमचा आराध्य, तुमचा ईश्वर तुमच्यापासून दुरावणार नाही, तो प्रेमभावाने त्या कृतीचा आस्वाद घेईल, ती कृती तुम्ही जीवनामध्ये सहज आचरण करा. त्याचं निरंतर स्मरण करून त्याच्यापासून दूर जाणाऱ्या सगळ्या कृतींचा निषेध करणं आणि त्याला सन्मुख राहणाऱ्या कृतींचं आचरण करणं, हाच मला वाटतं येणाऱ्या काळामध्ये देखील सत्सद विवेक बुद्धीने जीवन जगणाऱ्या जीवांसाठी आचरणाचा राजमार्ग ठरेल. असा हा संतांनी आम्हाला भक्तीचा मार्ग या श्लोकामध्ये सांगितला. सज्जनो, तिसऱ्या श्लोकाचं चिंतन आपण उद्याच्या विभागामध्ये करूया. जानकी जीवन स्मरण. जय जय राम. जय